तो सर्व सामाजिक संघटना आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानेन की या आंदोलनाला त्यांनी मला कुठं अडवलं नाही, पण एक सल्ला दिला की आपल्यामुळं कुठेही मित्रपक्षांना त्रास होता कामा नये, म्हणून मी कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात किंवा पक्षाविरोधात बोललो नाही, पण विकृतीच्या विरोधात मी आजही बोलणार, उद्याही बोलणार. आणि हे प्रश्न संपलेले नाहीत. अजून निलेश गायकवाड कसा पळाला तो अजून संपलेला नाही आहे, त्याच्यावर मी बोलणार आहे. पण मला आज समाधान आहे आणि कालच मला खऱ्या अर्थाने समाधान झालं की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीपाशीच मला एकनाथ शिंदे साहेब बोलले की तुझा 2 दिवसात तोडगा काढून देतो. नाथांचा नाथ एकनाथ त्यांच्या तोंडातून आलेला शब्द हा खरा ठरला, म्हणून मी त्यांच्याही मनापासून आभारी मानतो. उदय सामंत साहेबांचे आभारी मानतो. माझ्या सर्व सहकाऱ्यांचे, शिवसेना असेल, सर्वच पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस, जे फार अनेक संस्था, अनेक धार्मिक संस्था, सामाजिक संस्था यांनी याच्यामध्ये ह्या आंदोलनामध्ये किंवा ह्याला पाठिंब्यासाठी उडी घेतली. त्यामुळंच एवढ्या मोठ्या शासकीय यंत्रणा चालवण्यात चुकीच्या माणसाच्या विरोधात एवढी मोठी लाट निर्माण झाली. आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी जैन धर्माची अनेक आंदोलनं चालू आहेत की त्यांना हे मंदिर पाहिजे, हे त्यांचा श्वास आहे, हे त्यांचा आत्मा आहे. आणि आत्ताच मला एक पोलीस अधिकारी आत्ताच भेटले की साहेब आम्ही ह्या इथनं शिकून गेलो आहे, ह्या इथनं आम्ही मोठे झालो आहे. अशी अनेक कुटुंब ह्या संस्थेतून मोठी झालेली आहेत. आणि आपण म्हणतो की चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो. म्हणजे कुणी चोरी केली त्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो. आता रिकव्हरी झालेली आहे, रिकव्हरी आता होईल. आता फक्त सजा कोणाला करायची त्याची विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना करू, कारण महाराष्ट्र राज्य त्यांच्या हातात आहे. जे ह्या चोरीमध्ये होते त्यांना काय काय शासन करायचं. दुसरा अंक आता संपन आणि तिसऱ्या अंकात मला तर बोलायचं आहे, पण ते आज बोलणार नाही. मला महाराजांनी जे उपदेश दिले, जे सूचना केल्या त्यांचा मी आदर ठेवला आहे. नाहीतर रवी धंगेकर हा ठरलेले आंदोलन कधी बंद करत नाही. एका स्वामींनी जेव्हा उपदेश केला त्यामुळं त्यांचा मान राखलाच पाहिजे, कारण आपण शेवटी धार्मिक आहे, भावनिक आहे. आणि त्यांची तडफड बघून 1 तारखेला मी त्यांच्याबरोबर जे ते सांगतील त्या आंदोलनात मी बसणार आहे. आपण आणि प्रामुख्यानं म्हणजे आता तुम्ही हे सर्व जी प्रसारमाध्यम आहे ह्यांनी हा आवाज उठवला आहे आणि आम्हाला ताकद दिली, म्हणून तुमच्या सर्वांचे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत मला उठवत होता, म्हणून तुमचे मनापासून आभार का मानतो. तर एक ज्वलंत कार्यकर्त्याला तुम्ही ताकद दिली आणि त्याला झोपून नाही दिला, आणि ते झोपून नाही दिल्यामुळे हे सगळं समाजाला परत मिळतं आहे. ह्याला पूर्णपणे हे प्रसारमाध्यमाची ताकद आहे. आणि ज्यावेळेला प्रसारमाध्यम उतरतं तेव्हा देशातलं दिल्लीत बी तो आवाज जातो, तो आवाज दिल्लीत गेलेला आहे आणि दिल्लीतला आवाज खाली आलेला आहे आणि त्यामुळे लगेच मेल पोचलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.